नौदल दिनानिमित्त 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणच्या समुद्रकिनारी राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी पाऊस सुरू असताना कोसळला। मात्र 8 महिन्यातच तो जमीनदोस्त झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे। नौदलाने डिझाईन तयार करून हा पुतळा उभारला होता। कणकवलीच्या बांधकाम खात्याने 5 कोटींचा निधी दिला होता। मात्र या कामाच्या दर्जावर आता आक्षेप व्यक्त केला जात आहे। नेते मंडळी आरोप प्रत्यारोपाचे राजकारण करण्यात मग्न आहे, तर भावना दुखावलेले संतप्त शिवप्रेमी मात्र दोषींना माफी नको अशी मागणी करत आहेत। तर हे काम ठाण्याच्या ठेकेदाराकडे होते, ते निकृष्ट झाल्याने दोषींवर कारवाई करा असा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला आहे। तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की तिथे 45 किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहत होता, त्यामुळेच पुतळ्याचे नुकसान झाले। 2 महिन्यातच नवा पुतळा उभारला जाईल। दरम्यान लोकांची नाराजी बघून रात्री उशिरा ठेकेदार व स्ट्रक्चरल कन्सल्टंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या घटनेमुळे निवडणुकीच्या तोंडावर युती सरकार संकटात आले आहे। महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर सर्वच पक्ष राजकारण करतात, मात्र त्यांचे विचार आत्मसात करताना कोणताच पक्ष दिसत नाही। सत्ताधारी असो किंवा विरोधक, सगळेच गलिच्छ राजकारणात व्यस्त आहेत। आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपतींचा पुतळा कोसळल्याने विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे। तर पुतळा उभारणीचे कंत्राट ठाण्यातील आर्टिस्टिक कंपनीचे प्रमुख शिल्पकार जयदीप आपटे यांना दिले होते। स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून चेतन पाटील यांनी काम पाहिले होते। या दोघांनी पुतळा उभारण्याचे काम निकृष्ट केले अशी तक्रार बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी केली आहे। तर या पुतळ्याची निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची होती। समुद्राच्या खाऱ्या पाण्याची हवा बसून पुतळ्याच्या नटबोल्टना गंज चढत होता। हे लक्षात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने 20 ऑगस्ट रोजी नौदलास पत्र देऊन पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या, असे सांगत सरकारने हात वर केले आहे। मुळातच आकारहीन व शिल्पशास्त्रात अनुसरून नसलेला हा पुतळा घाई गडबडीत उभारला असून तो बदलावा अशी मागणी आम्ही 12 डिसेंबर रोजीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली होती, पण त्याकडे दुर्लक्ष झाले। आता निवडणुका आधी पुन्हा स्मारक उभारण्याच्या ईर्ष्येत गडबड करू नये। उशीर होऊ दे, पण शास्त्रोक्त पद्धतीने पुनर्बांधणी करा, असे संभाजीराजे छत्रपती यांनी मत व्यक्त केले आहे। तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणामध्ये कोणाची चुकी आहे हे कमेंट करून नक्की कळवा।